छान असं मार्गदर्शन या सर्व आम्हाला शिक्षकांना केलं. खरंच आपण सर्वांनी आमच्या आयुष्यात एक वेगळं बळ दिलं, आमच्यावर खूप मोठे संस्कार केले. तुमचं जे मार्गदर्शन मिळालं ते आम्ही कधी आमच्या आयुष्यामध्ये कधी करणार. यादव सर, माने सर, त्यानंतर पवणे सर, कारंडे सर आणि कनव मॅडम या सर्वांचं आमच्या या विद्यार्थ्यांमार्फत सहर्ष स्वागत. डॉक्टर या तुम्ही प्रकाश लवकर चला. एक एकच मिनिट एक आनंदाचा क्षण आहे. मोठा मार्गदर्शन चेअर घ्या. या सर्वांचा स्नेह मिळावा अर्थात गेट टुगेदर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री पडळकर सर, या विद्यालयाचे सुपरवायझर माननीय श्री कनव सर, त्याचबरोबर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ शिक्षक श्री यादव सर. सावित्री तू झालीस क्रांती ज्योती, करुणी देशाचा विकास, सावित्री तू झालीस क्रांती ज्योती, तुझ्या चरणी लीन होणी, गातो तुझ्या कार्याची महती, गातो तुझ्या कार्याची महती. भारतीय पहिली महिला शिक्षिका ज्योतिबाची या ठिकाणी पार पडलं. आपल्या शाळेची सुरुवात ही शाळेची घंटा वाजते 13 वाजता की शाळेची सुरुवात होत असते. आपण सर्वजण 13 वाजता की आपल्या शाळेचा दिवस हा राष्ट्रगीताने होत असतो. तर आज आपण आपली पुन्हा शाळा भरणार आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. मित्रांची भेटच होत नाही, फोन तर दूरच. कुठे असला तर तो, कुठे असला तर ती, आपले वर्ग शिक्षक कुठे असतील, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. पण त्या वर्ग मित्रांसोबत आणि त्या शिक्षकांसोबत त्या गेल्या काही मजा असतील, काही गप्पागोष्टी असतील, त्या आपल्या काळजामध्ये कधीही विकल्या जात नाहीत, कधीही त्या पुसल्या जात नाहीत. आणि मग या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व या आम्ही मागील 4-5 वर्षापूर्वी कुमार पाटील यांच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत. परंतु आमच्यामध्ये त्या चौदाला झालेला ग्रुप हा वाढ पण झाली नव्हती, त्यात भर पण पडत होती किंवा एकत्र भेटावं, एकत्र यावं असं काही वाटत पण नव्हतं. गेल्या 2-3 महिन्यामध्ये आमच्या या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहिलेले मित्रही सहभागी झाले, मैत्रिणीही सहभागी झाल्या. आणि त्यानंतर मग सुरू झाला, तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, आपले सर कुठे आहेत, आपले मार्गदर्शक शिक्षक कुठे आहेत, अशी सगळ्यांची चर्चा सुरू झाली. आणि मग गेल्या 1-1.5 महिन्यापासून आमचा कार्यक्रम ठरला. चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला त्यांनी द्यावं केलं. आम्हाला आधीमध्ये कधी गरज पडली तरी आमचे काही विद्यार्थी त्यांना गावामध्ये भेटत असतात, मार्गदर्शन करत असतात. तर यादव सरांचा सत्कार अक्षय वाघमारे यांच्या बाबत आहे. मानाशी शाल, फेटा आणि पुष्प आणि श्रीफळ देऊन यादव सरांचा सत्कार होत आहे. यानंतर पुढील सत्कार होत आहे. तुमची संकल्पना असते नेहमीच्या, त्याची अंमलबजावणी शिदोर दिली. त्या प्रत्येक गोष्टीचा वापर मी माझ्या ज्ञानाच्या कार्यावर करत असतो. ज्या गोष्टी आम्हाला या विद्यालयाने दिल्या, या शिक्षकांनी दिल्या, त्या आमच्या ज्ञानाच्या कार्यामध्ये करत असतो. बघा, आपण पाहतो की आपल्या भारताचे पंतप्रधान असतात, त्यांचा कार्यकाळ संपला की आपण माजी पंतप्रधान म्हणतो, किंवा आमदार असतात, खासदार असतात, त्यांचा कार्यकाळ संपला की आपण माजी खासदार. त्यामुळं या शिक्षकांचं एवढं मला एवढा आभार घेणे त्यांच्यासाठी शब्दच कमी पडतायत. राहुल कृष्ण देवकर आणि राहुल किसन कराटे दोन्ही आहे दारू. तर एका बाजूला
डान्सिंग पण होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. आजच्या कालावधी शिकणे मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. आज आपण खरंच आपला आयुष्यामध्ये काम करतो. कार्यक्रमाचे नियोजन बी खूप छान केलं. मुली फक्त आम्ही ग्रुपवरच बोलत होतो. इथं आम्ही आलो तेव्हा सगळ्या मुलांनी इतकं छान नियोजन केलं. त्या मुलीतर्फे सगळ्या मुलांचं स्वागत आहे. गेल्या 24 वर्षानंतर आपण सर्वांनी एकत्र जमलो आहोत. आज आपल्या सर्वांची शाळा होणार आहे. आपले गेट टुगेदर होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या आठवणी मिळालेले दुःखे कितीतरी प्रसंग एकमेकांमध्ये शेअर होणार आहे. सगळ्यांचा आजच्या गेट टुगेदर मध्ये पुन्हा एकदा मी मला स्वागत करतो. आता खरंच सुरुवात आहे सर. त्यामुळे छोटीशी भेटवस्तू आहे. भविष्य येणाऱ्या काळामध्येही आमचे हे सर्व विद्यार्थी या शाळेकडे नक्कीच मागे होऊन पाहतील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून नियमितपणे करत आहेत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सल्लागार यादव सर, या प्रशालेचे प्राचार्य पडळकर सर, सुपरवायझर कनप सर, त्याचबरोबर संस्थेचे खजिनदार आरुषी सर आज इथं आलेले आहेत. आणि जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सुद्धा कुटुंब करते आहात तुम्ही. त्यामुळे पाठीमागचं सगळं व्याप बाजूला ठेवून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. खरं म्हणजे खूप खूप सांगण्यासारखं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची माझ्याकडे आठवण आहे. जर शिवाजी सावंत म्हणलं तर श्रावण महिन्यात हे गीत मी कधीच विसरू शकणार नाही. प्रतिभा जून मध्ये हे वर्गाला आले आणि माझी ट्रान्सफर झाली. मी मुख्याध्यापक म्हणून माझी बदली काही काळापुरता 1-2 महिन्याचा आज प्रवास झालेला आहे. आणि त्या काळात सुद्धा या व्यक्ती म्हणजे त्या अगोदर मी पाहिलेली येत नव्हते. कारण मी एक गावचाच असल्यामुळे बऱ्याच या मुलांनी आमच्या आठवण साठवून देवाकडून देवाकडे गेले आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतं वाटले नव्हते कोणालाही असे अगणित घडून जाईल. वाटले नव्हते कोणालाही असे अगणित घडून जाईल. चालता बोलता देव तुम्हाच देईल. माणुसकी स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल. सर्वात पहिली आठवण तुमची होईल. मी सर्व मित्रांना आणि आपल्या सर्व भारतीय शिक्षकांना विनंती करतो की आपण सर्वांनी 2 मिनिटे उभा राहू आणि आपल्या सर्व शिक्षक घडवायचं. आणि त्यामुळं आमची त्या शिक्षकांच्यावर, चोपडे सरांच्यावर इतकी श्रद्धा होती, इतकी निष्ठा होती की कधीही माझ्या जीवनामध्ये त्यांच्याबद्दलचा एकही विचार तरी स्वप्नात सुद्धा वाईट झाला. त्यांच्याविषयी प्रेम झालं. त्यांच्याविषयी जर कोण बोलत असेल तर तुम्हाला राग झालेला. म्हणजे इतकं जेव्हा प्रेम जर एखाद्या माणसावर आपण केलं तर त्या व्यक्तीनं माझ्या जीवनामध्ये मला भरपूर दिलं, मागं ते दिलं. म्हणजे तुम्हाला काय मला सांगायचंय, आपलं जर एखाद्यावर निष्ठा असेल, प्रेम असेल तर ते निष्प्रह असतात. थोडे चर्चेचे आहे महत्वाचं या कार्यक्रमासाठी. जरी आता आम्ही पुढे असलो तर माझे चेहरे भरपूर आहेत. रात्र जागरण करून ती मुलं 10-10 वाजेपर्यंत आले. आणि काही मुलांना अगदी ट्रॅव्हल सीट जी मिळाली नाही, मग सोडला उतरलं तिथून तिकडे. म्हणजे असे एवढी धडपड करून हा कार्यक्रम त्यांनी अटेंड केला. बरोबर मनापासून धन्यवाद लेडीज सगळ्यांनी. आणि आमची मुलं सुद्धा रात्र म्हणजे मुंबई, पुणे वगैरे काल परवापासून मुक्कामाला आली. काय करायचं सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाला खूप महत्व आहे. म्हणून म्हणावे वाटतंय, एक दीप लावू असा आदर्शाचा घेऊ असा, एक दीप लावू असा थोडा मोठ्यांचा घेऊ असा, एक दीप लावू असा दातृत्वाचा जपू असा. सर्व
प्रवृत्ती आहे, विजयासाठी काही करण्याची जिद्द आहे, हे आपले सारे कार्य कौतुकास्पद आहे असे आपले पुढील सत्कारानुभूती जाधव येळीकर यांचा सत्कार आमचे मित्र तानाजी पाटील यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. जाधव सर म्हणजे आपल्याला शिक्षक कोण आला? आता मी नेहमी बोलताना डॉक्टरच म्हणतो, पण आता हा विद्यार्थी आहे माझ्या समोर, त्यामुळे त्यावेळेस असं वाटलं नागेशचा फोन आलाय, सचिन सासके सरांचा फोन आलाय. मी म्हणणार होतो अरे तुमचा तो शिकण्याचा काळ होता, माझा शिकवण्याचा सुरुवातीचाच काळ होता, मी सायकल घेऊ का? कारण मी सुद्धा त्यावेळेस सायकलवरच येत होतो आणि सायकल खेळणे, सायकल चालवणे सर माझा हा छंद होता. मित्रांची अट्ट आणि मित्रांची उमेद काय असते त्याचं एक साधं उदाहरण सांगतो. सांगलीला पाहिलेला होतो, अंगारकी संपेची हात जरा स्वाती कसला विचार करते एवढा? जरा हसत खेळत फिरा जरा. तुला फोन पाहिजे का? नंबर जाणार आहे तुझा. नंबर जाणार आहे तुझा. जरा हसत खेळत फिरा जरा. तुला फोन पाहिजे का?
हात जरा स्वाती कसला विचार करते एवढा समोर आहे इकडे इकडे आपण सर्वजण मित्र मैत्रीण मला वाटत नव्हतं की 2024 वर्षानंतर आपण एकत्रित येऊ हे नाव होतं ना भविष्य. ज्या दिवशी प्रशांत सचिन संकल्पना मांडली त्याच्यानंतर ग्रुपमध्ये मला वाटतं सुवर्णा परत सुनीता जयश्री हे दोघी ऍड झाल्या. ते फोटोवर ओळखायवर हे कोण आहे प्रत्येकानं आव्हान केलं की टेटस ठेवा. माझा तर टेटस ठेवा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे आणि